In question 3, point P is midpoint of segment CD. Point P is midpoint of segment CD. Also CP is equal to 2.5. CP is 2.5. Find length CD. To find length CD is equal to question mark. In this question, given to us point P is midpoint of segment CD. Midpoint of segment CD. Therefore, by midpoint theorem, length of CP is equal to length of PD. This is the first equation. Now, we know greater segment, if 3 points are collinear, then the length of greater segment is the addition of two smaller segments, length CP plus length PD. Why? Because 3 points are collinear, C dash, P dash, D. Value of CD, we have to find length CP. Length CP given to us, CP is 2.5. Length PD, PD and CP both are equal. Therefore, their value is also equal. Value of PD is also 2.5. 2.5 plus 2.5. Answer is 5 centimeter. If AB equal to 5, BP equal to 2 centimeter, then and AP is equal to 3 centimeter. 3.4 centimeter. AP is 3.4 centimeter. Compare the segments. Comparison means here 2 is less than 3.4 is less than 5. Therefore 2 means length BP. 3 stand for length AP, and 5 stand for length AB. Here length AB is greater than length AP, length AP is greater than BP. Means BP is the smaller segment than AB. BP is smaller than AP. Next, question 5. Write the answers of the following questions with reference figure. In this question, T, S, R, P, Q. आपल्याला या फिगर वरून दिलेल्या 5 क्वेश्चन्सचे आन्सर्स विचारलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अगदी सिंपल क्वेश्चन आहे. अगदी म्हणजे ऑब्झर्व केल्यावरती त्याचे आन्सर्स मिळतील. आता पहा पहिला क्वेश्चन काय आहे, पहिलं एक्झाम्पल काय, राईट द नेम ऑफ द अपोजिट रे ऑफ रे आरपी. रे आरपी, आर टू पी, याचा अपोजिट रेचं नाव काय येईल? तर काही विद्यार्थी रे आरएस लिहितील, काही विद्यार्थी रे आरटी लिहितील. दोघेही आन्सर सारखीच असतील, रे आरएस और रे आरटी. सेकंड, राइट द इंटरसेक्शन ऑफ रे पीक्यू अँड रे आरपी. आता विद्यार्थी मित्रांनो, इंटरसेक्शनचा नेमका मीनिंग काय? इंटरसेक्शन म्हणजे कॉमन पॉइंट. इंटरसेक्शन मीन्स कॉमन सेगमेंट और कॉमन पॉइंट्स. इंटरसेक्शन मीन्स कॉमन पॉइंट्स. आता या ठिकाणी क्वेश्चन काय दिलेला आहे आपल्याला, राइट द इंटरसेक्शन ऑफ सेगमेंट ऑफ रे पीक्यू म्हणजे इकडचा भाग आणि रे आरपी यांचा इंटरसेक्शन काय येईल हे आपल्याला फाइंड करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. ते तुम्ही स्वतः सोडवायचं आहे. थर्ड, राइट द युनियन सेट ऑफ रे पीक्यू अँड रे क्यूआर. P to Q and Q to R या दोघांचा युनियन सेट. युनियन मीन्स कलेक्शन ऑफ ऑल पॉइंट्स. हे सुद्धा तुम्हाला स्वतः सोडवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. अगदी एका सेगमेंटचा आन्सर लिहायचं आहे म्हणजे थोडक्यात. फोर्थ एक्झाम्पल, स्टेट द रेस ऑफ विच QR इज अ सबसेट ऑफ. QR इज अ सबसेट ऑफ. QR हा कोणत्या रेचा सबसेट होईल हे सुद्धा तुम्ही स्वतः सोडवायचंय. सबसेट म्हणजे काय, तो त्याच्यातला घटक पाहिजे. म्हणजे थोडक्यात Q to R हा S to Q मध्ये येईल, हा T to Q मध्ये येईल, हा R to Q मध्ये सुद्धा येईल, या रे मध्ये येईल. त्याच्यानंतर शेवटचं एक्झाम्पल, राइट एनी टू रेज विथ कॉमन एंड पॉइंट S. एंड पॉइंट असलेल्या 2 रे शोधायचे आपल्याला. तुम्ही सांगू शकता, फर्स्ट इज रे SQ, सेकंड इज रे
ts. And write the intersection set of sp and st. We know intersection means common point, and find intersection of sp and st. Now last question, friends. Now friends, question number 6. Answer the question with the help of figure. Here A 0 1 2 3 4 5 6. Coordinate of point D is 6. Coordinate of C is 4. Coordinate of B is 2. In this side, -1, -2, -3, -4, -5, -6. And coordinate of -6 are -4 is Q, -2 is P. First example, state which points equidistance from point B. B पासून इक्विडिस्टन्स असलेले पॉइंट्स. इक्विडिस्टन्स म्हणजे काय? सारख्या अंतरावरती असलेले पॉइंट्स. आता सारखं अंतर, आता या ठिकाणी आपण जर विचार केला फ्रॉम पॉइंट बी, पॉइंट सी किती डिस्टन्स वरती आहे? 1 आणि 2. इकडच्या बाजूला 2 डिस्टन्स वरती असलेले पॉइंट पहा. 1 आणि 2 म्हणजे कोणता पॉइंट आहे? ए. देयरफॉर फ्रॉम पॉइंट बी, पॉइंट A and C are equidistant points. Point A and C are equidistant point. आता विद्यार्थी मित्रांनो, हे एवढंच एक आन्सर असेल का? तर याचं उत्तर नाही. तुम्हाला पुढे आता घरी काय करायचं आहे? आता B पासून 1 2 3 हा 3 वरती कोणताच पॉइंट दिलेला नाही, त्याच्यामुळे आपल्याला ते सांगता येणार नाही. आता 4 वरती 1 2 3 4 इकडच्या बाजूला जसा D 4 डिस्टन्स वरती आहे, तसा इकडच्या बाजूला कोणता पॉइंट आहे ते तुम्हाला घरून लिहायचं आहे. त्याच्यातलं सेकंड एक्झाम्पल, राईट अ पेअर ऑफ पॉइंट्स इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉइंट Q. दिस इज द फर्स्ट. सेकंड, राईट अ पेअर ऑफ पॉइंट्स इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉइंट Q. Point Q. Equidistance means in this side LHS, that is R is on 2 unit, and on right hand side P is also on 2 unit. Therefore R and P are equidistant from Q. From point Q, point R and Q, R and P are equidistant points. Are equidistant points. Third example, find distance UV. See here, coordinate of U. This is the U. And coordinate of V. Coordinate of V is 5. Coordinate of U is -5. Therefore 5 minus -5, 5 निगेटिव्ह पॉझिटिव्ह 5, 5 plus 5 10. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे लक्षातच येत नसेल तर फक्त काउंट करा युनिट्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 unit is the answer. Second, distance PC. Coordinate of point P is -2. Coordinate of point C is +4. Therefore 4 minus -2, 4 minus +2, आन्सर इज 6. तर विद्यार्थी मित्रांनो, या क्वेश्चन मध्ये सुद्धा तुम्हाला 4 एक्झाम्पल्स दिलेली आहेत. पैकी 2 एक्झाम्पल्स तुम्हाला घरी सोडवायची आहेत आणि आपण या ठिकाणी हे प्रॅक्टिस सेट संपवलेलं आहे. थँक्यू.